जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर बघा भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण जे आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरील टेस्ट मित्रांनो बघा अपलोड करत आहोत। यासोबतच मित्रांनो बघा आपण जे आहे आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी जीके जीएस आणि मॅथ रिझनिंगचे मित्रांनो प्लेलिस्ट बघा आपल्या चॅनलवर आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलो आहोत। त्यामुळे मित्रांनो खूपच IMPS प्रश्नसंच जे आहे काढण्यात आले आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही ते सर्व काही प्लेलिस्ट अभ्यासून घ्या आणि तुमचं जे मित्रांनो सिलेबस आहे ते तुमचं कव्हर करण्याचा मित्रांनो प्रश्न तुम्ही जे आहे प्रयत्न या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो करू शकता। बघा महत्त्वाचं म्हणजे RRB ग्रुप डी साठी मित्रांनो आपण आज गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्र का अभ्यासत आहोत। मित्रांनो बघा CBDच्या मित्रांनो जे काही परीक्षेमध्ये प्रश्न आजवर विचारले होते तेच प्रश्न मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। त्यामुळे बघा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच बघा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर पहिला प्रश्न बघा 126 भागिले 14 गुणाकारामध्ये 9चा वर्ग मायनस 53 बरोबर x चा वर्ग। तर x ची बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो व्हॅल्यू काढायची आहे। तर बघा कशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो। सरळ मित्रांनो बघा हे 126 ला 126 घ्या, भागाकारामध्ये 14 म्हणून 14, गुणाकारामध्ये मित्रांनो 9चा वर्ग आहे, गुणाकारात 9चा वर्ग, तर 9चा वर्ग किती मित्रांनो 81 मायनस 53 बरोबर किती मित्रांनो x चा वर्ग। तर बघा आता सरळ 14 1 14, 14 9 मित्रांनो झाले किती 126। मग बघा आता 9 1 9, 9 8 72 मायनस 53 बरोबर x चा वर्ग। जर मित्रांनो बघा आपण या जर किती 729 मधून जर 53 मायनस केले मित्रांनो तर उरतात किती मित्रांनो, तर बघा 600 मित्रांनो 76 उरतात किती 676। म्हणजे मित्रांनो हे किती x चा वर्ग बरोबर 676 आपल्याला मिळालं। तर बघा मित्रांनो x चा वर्ग म्हणून मित्रांनो सरळ आता आपण या 676चं वर्गमूळ काढून घेऊ। तर बघा 676 जर आपण वर्गमूळ काढलं मित्रांनो हे कितीचं आहे बघा 26चं वर्गमूळ आहे। म्हणून बघा मित्रांनो पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। तर बघा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, जर गुणाकार म्हणजे बेरीज, भागाकार म्हणजे वजाबाकी, बेरीज म्हणजे भागाकार व वजाबाकी म्हणजे गुणाकार, तर पुढील उदाहरण सोडवा या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाय। तर सर्व मित्रांनो आपण हे जे आहे या ठिकाणी मांडणी करून घेऊ। तर बघा 14 घ्या, या ठिकाणी गुणाकार आलं, गुणाकाराला काय म्हटलंय तर गुणाकार म्हणजे बेरीज म्हणून आपण बेरीज घेतलं, पुन्हा 6, पुन्हा भागाकाराला आहे तर भागाकाराला या ठिकाणी काय म्हटलंय भागाकार म्हणजे वजाबाकी म्हणून वजा, पुन्हा 70, पुन्हा या ठिकाणी बघा प्लस आलं मित्रांनो म्हणजेच बेरीज, तर बेरीजला काय म्हटलं बेरीज म्हणजे भागाकार म्हणून या ठिकाणी भागिले घेतलं, पुन्हा 10 घेतलं, पुन्हा मित्रांनो वजाबाकी आली, मग वजाबाकी म्हणजे काय मित्रांनो गुणाकार म्हणून या ठिकाणी गुणाकारात 2। तर आता बघा मित्रांनो आपण या ठिकाणी सोडून घेऊ। तर बघा सरळ आता आपल्याला कंच्या भागू बेवच्या मित्रांनो नियमानुसार या ठिकाणी सोडून घ्यावं लागेल। क म्हणजे कंस, कंस नाही, छे म्हणजे गुणाकार, गुणाकार सुद्धा नाही, भा म्हणजे भागाकार, या ठिकाणी भागाकार आहे, सरळ भागाकार करून घेऊ। 14 प्लस 6 मायनस 10 सती 70 गुणाकारामध्ये 2। आता मित्रांनो त्याचबरोबर किती 14 प्लस 6 मायनस 7 दोन्ही झालं किती मित्रांनो किती 7 दोन्ही 14, किती मित्रांनो 7 दोन्ही 14, मग बरोबर मित्रांनो किती 6। आता बघा 14 6 झाले किती मित्रांनो 20, मग मायनस जर 14 केलं 20 मधून तर उरलं किती मित्रांनो 6। म्हणजेच बघा पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न, एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी मित्रांनो सुनीलला 20 दिवस लागतात। दोघांनी मिळून 4 दिवस काम केले तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय बघा या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। तर बघा मित्रांनो अनिल व सुनील हे त्या ठिकाणी लक्षात घ्या, अनिल व या ठिकाणी मित्रांनो सुनील या ठिकाणी आहेत। तर बघा मित्रांनो अनिल जो आहे मित्रांनो एक काम मित्रांनो 15 दिवसामध्ये मित्रांनो पूर्ण करत आहे, 15 दिवस, तर मित्रांनो तेच जे आहे सुनील तेच काय मित्रांनो सुनील 20 दिवसामध्ये पूर्ण करत आहे, म्हणून मित्रांनो बरोबर किती 20। तर आता बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढण्यासाठी या दोन्ही संख्याचा मित्रांनो आपल्याला काय तर लसावी या ठिकाणी बघा काढून घ्यावं लागेल, काय तर लसावी लक्षात घ्या, लसावी म्हणजे मित्रांनो या दोन्ही संख्येने त्या संख्येला भाग गेला पाहिजे।
तर त्या बघा मित्रांनो लसावी आपण 60 घेऊ शकतो. 60 किंवा 60च्या वरील कोणतीही संख्या या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर बघा सरळ 15 चोक 60 व 20 त्रिक 60. तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्याने एकूण किती दिवस काम केलं दोघांनी मिळून 4 दिवस इतकं तुम्हाला या ठिकाणी बघा लक्षामध्ये ठेवायचं आहे. 4 दिवस त्या दोघांनी मिळून काम केलं. तर सरळ मित्रांनो ते दोघं मिळून मित्रांनो 4 दिवस काम केलेत म्हणून या ठिकाणी ते 4 घ्या गुणाकारामध्ये. हे 4 आणि 3 झालं किती 7 म्हणून 7. 7 चोक झाले किती मित्रांनो 7 चोक झाले किती 28. आता मित्रांनो बघा हे 28 आहे या लसावीमधून आपण मायनस करून टाकू. जर या मित्रांनो 60 मधून जर आपण 28 मायनस केले उरले किती मित्रांनो 32. मग मित्रांनो सरळ 32 छेद हे लसावी परत 60. आता भेटलं बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. सरळ बघा 4 ना दोन्ही संख्यांना भाग जातो. 4 8 32 पुन्हा 4 के 4 उरलं किती मित्रांनो 2. 4 5 20 म्हणजेच 8/15 बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ड हे मित्रांनो असणार आहे. लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. कशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो ट्रिक्स तुम्हाला वापरायच्या आहेत. पुढे बघा चौथा प्रश्न. मित्रांनो बघा प्रश्न पाहण्या अगोदर महत्वाची बाब म्हणजे आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो जवळपास 700 मित्रांनो प्रश्नांच्या जीके जेएसच्या प्रश्नांचे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी जी पीडीएफ आहे ती पीडीएफ आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो अवेलेबल तुमच्यासाठी केली आहे. मित्रांनो बघा यामध्ये आजवर जेवढे काही सीबीडी मध्ये मित्रांनो प्रश्न विचारले होते तेच प्रश्न आम्ही यामध्ये मित्रांनो कव्हर केला आहोत. त्यामुळे बघा तुम्ही अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी मित्रांनो बघा काय 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 50 रुपये पे करायचे आहेत आणि या 50 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट त्याची वाट लावायची आहे. तुम्हाला लगेच मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत जे आहे तुम्हाला ती पीडीएफ मित्रांनो मिळून जाईल. तर बघा अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी या मित्रांनो नंबरवर 50 रुपये पे करून स्क्रीनशॉट पाठवा. तर बघा प्रश्न काय म्हणतोय दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 4 व 88 आहेत. त्यापैकी एक संख्या 32 आहे तर दुसऱ्या संख्येचा वर्गमूळ शोधा. तर मग हा मित्रांनो अत्यंत सोपा प्रश्न आहे. सर्व मित्रांनो दोन संख्या काय मसावी व लसावी यांचा मित्रांनो अनुक्रमे किती आहे मित्रांनो तर त्यांचा मित्रांनो दोन संख्याचा लसावी व मसावी 4 व 288 म्हणून मित्रांनो सरळ 4 घ्या गुणाकारामध्ये 288 छेदामध्ये मित्रांनो 32 ही पहिली संख्या आहे तर दुसरी संख्याचा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे म्हणून 32. आता बघा 4 के 4 4 8 32 आरलं किती मित्रांनो या ठिकाणी 288 छेदामध्ये 8. आता बघा मित्रांनो 8 त्रिक 24 उरलं किती 4 8 45 आणि 8 सखम 48 उरलं किती 36. मित्रांनो बघा 36 सुद्धा पर्यायामध्ये असते परंतु 36 हे मित्रांनो आपला शेवटचा आन्सर नाही. सर्व मित्रांनो आलेल्या उत्तराचा आपल्या ठिकाणी वर्गमूळ काढायचा आहे. तर मित्रांनो बघा याचा वर्गमूळ किती आहे तर एकूण 6 आहे. बघा लक्षात घ्या 36 वर्गमूळ मित्रांनो 6 म्हणजेच पर्याय क्रमांक अ आपल्या या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. पुढे बघा पाचवा प्रश्न. एका कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे. 20 कर्मचाऱ्यांच्या सरासरी मित्रांनो 40 वर्ष आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे सरासरी 58 वर्ष आहे. तर सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर बघा मित्रांनो एका कार्यालयात मित्रांनो 40 कर्मचारी आहेत. इतकं तुम्ही लक्षामध्ये ही बाब तुम्ही लक्षात घ्या. तर 40 कर्मचारी आहेत त्यापैकी मित्रांनो फक्त 10 कर्मचाऱ्यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे म्हणून 10 गुणाकारामध्ये 30. पुन्हा 20 कर्मचाऱ्यांच्या मित्रांनो जी सरासरी आहे ती वय सरासरी ती 40 आहे म्हणून 20 गुणाकारात 40. पुन्हा उर्वरित मित्रांनो 58 आहे. जेवढे काही मित्रांनो पुन्हा कर्मचारी उरलेत त्यांच्या वयाची सरासरी 58. तर 10 आणि 20 जर केलं मित्रांनो झाले किती 30. या 40 मध्ये जर 30 गेली उरले किती 10 म्हणजे मित्रांनो 10 उरलेले आहेत. पुन्हा 10 गुणाकारामध्ये हे 58 करा. आता बघा मित्रांनो सरळ 3 एके 3 हे समोरचे 2 शून्य दशांश तसे पुन्हा 4 दोन्ही 8 समोरचे 2 शून्य दशांश तसे पुन्हा 58 एक 58 समोरचा 1 शून्य दशांश तसा. आता बघा मित्रांनो सरळ या ठिकाणी एवढं करून टाका तुम्ही. हे 300 ला मित्रांनो 300 दशांश तसं घेऊन टाका. पुन्हा प्लस करा समोरचे खालचे 800 रुपये पुन्हा प्लस 580 रुपये. छेदामध्ये मित्रांनो एकूण 40 कर्मचारी घेऊन टाका. एकूण कर्मचारी म्हणजे मित्रांनो 40. तर बघा याचा सर्वांच्या आपण बेरीज केली तर येतं किती मित्रांनो बघा सरळ 0 0 0 0 हे 8 8 आणि 3 मित्रांनो झाले किती 11 11 हे किती 16 म्हणजेच 1680. तर किती मित्रांनो बघा भेटला किती आपल्याला या ठिकाणी 1680 छेदामध्ये 40. आता बघा हा 1 शून्य कट हा 1 शून्य कट
4 चोक 16, 4 दोन्ही 8 म्हणजेच बघा 42 वर्ष जे आहे मित्रांनो त्या सर्व कर्मचाऱ्यांचा मित्रांनो सरासरी वय असणार आहे। पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा 6वा प्रश्न, रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 60 गुण मिळाले। इंग्रजीतील गुण मिळविल्यास 6 विषयांची सरासरी 61 होते, तर तिला इंग्रजीत किती गुण मिळाले या प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर बघा रेखाला मित्रांनो इंग्रजी सोडून इतर 5 विषयांची मित्रांनो जी सरासरी आहे ती 60 गुण आहे। तर मित्रांनो पुन्हा इंग्रजीमधील गुण मिळविल्यास 6 विषयांची सरासरी 61 होते, तर तिला इंग्रजीतील एकूण किती गुण मिळाले या प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सरळ 5 विषयाची मित्रांनो सरासरी किती आहे, 5 विषयाची सरासरी मित्रांनो 60 आहे म्हणून 60 घ्या। पुन्हा 6 विषयांची सरासरी किती आहे, इंग्रजी मिळवल्यावर 61 म्हणून हे 61 6। आता बघा 6 पंचे 30, समोरचा 300 बरोबर 6 1 6 सस्कम 36। मित्रांनो बघा या जर 366 मध्ये मित्रांनो आपण जर 300 काढले तर उरले किती मित्रांनो 66। म्हणजे मित्रांनो बघा रेखाला इंग्रजीमध्ये किती मार्क पडलेत, तर 66 मित्रांनो बघा रेखाला जे आहे इंग्लिश सब्जेक्ट मध्ये मित्रांनो एकूण 66 मार्क पडले होते बघा किती। पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा 7वा प्रश्न, 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा। तर बघा मित्रांनो 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढायची आहे। तर सर्व मित्रांनो पहिली विषम संख्या कोणती आहे 1 व शेवटची कोणती आहे 99। मग छेदामध्ये 2 संख्यांचे मित्रांनो आपण बेरीज करत आहोत 2, जर 99 झाले किती 100, 99 1 पुन्हा 2, जर 2 जर मित्रांनो पुन्हा 2 पंचे 10 व 0 म्हणजे 50। पर्याय क्रमांक अ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा 8वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, हा शेवटचा प्रश्न आहे। 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यांच्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे, तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती। तर बघा मित्रांनो सरळ 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे म्हणून सरळ 12 गुणाकारामध्ये 15। या ठिकाणी पुन्हा मित्रांनो 12 पैकी 8 म्हणजेच या ठिकाणी मुलं मायनस झाले आहेत म्हणून या ठिकाणी आपण मायनस करून घेऊ। पुन्हा बघा 8 मुलांचे सरासरी वय किती 16 वर्ष आहे म्हणून 16 या ठिकाणी आपण घेऊन टाकू। पुन्हा बघा आता छेदामध्ये मित्रांनो सरळ या 8 मुलांमध्ये मित्रांनो जर आपण हे 12 मुलातून जर हे 8 मुलं मायनस केली उरली किती 4 मुलं। आता बघा 15 1 15, 15 दोन्ही 30, 3 0 आलं, हातच्या आला 3 आलं, पुन्हा 15 1 15, 15 हे मित्रांनो 1 किती 3 झाले किती 15 हे 3 18 म्हणजेच 180 मायनस 16 8 मित्रांनो झाले किती 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 4 32, 8 5 45, 8 सखम 48 म्हणून मित्रांनो बघा आलं किती या ठिकाणी 8 व आलं चला 4, पुन्हा 8 1 8, 8 आणि 4 झाले किती मित्रांनो हे 12। जर आपण 180 मधून मित्रांनो 128 मायनस केले तर उरतात किती बघा 180 मायनस 128, 0तून 8 जात नाही, इथला 1 इथं घेतलं, 10तून 8 गेले उरले किती 2, इथं पुन्हा 7 उरले, 7 मध्ये मित्रांनो 2 गेले उरले किती 5 व 1 मधून 1 गेला 0 म्हणजेच 52/4 या ठिकाणी बघा आपल्याला भेटलेला आहे। तर सरळ आता 4 1 4 उरले किती 1, 4 त्रिकम 12 म्हणजेच बघा मित्रांनो 13 वर्ष जे आहेत त्यांचे मित्रांनो वयाची सरासरी असणार आहे। पर्याय क्रमांक अ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। बघा मित्रांनो हे होते आपले आजचे अत्यंत महत्त्वाचे असे मित्रांनो प्रश्नसंच। जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर बघा आपल्या व्हिडिओला मित्रांनो एक लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ जो आहे शेअर करून टाका आणि तुम्ही जर बघा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल आताच बघा आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तर भेटू परत असंच काय नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपल्या मित्रांनो आवडतं हे युट्यूब चॅनल। धन्यवाद।